नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM मध्ये मी आरजे तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, मराठी भाषा सप्ताह दिनानिमित्त आपण विशेष उपक्रम राबवत आहोत आणि त्यामध्ये आम्हाला अभिमानास्पद गोष्ट घडलेली आहे. ती म्हणजे आपल्या पूनम राणे मॅडम ज्या नारायण आचार्य विद्यानिकेतन चेंबूर इथे ग्रंथपाल म्हणून काम पाहतात, तर त्यांना महाराष्ट्र शासनाचा विशेष पुरस्कार मिळालेला आहे. त्याबद्दल मी तुम्हाला सांगते. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग तसंच राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित राज्यस्तरीय नव उपक्रम स्पर्धेत लोकमान्य शिक्षण संस्थेच्या श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन चेंबूर या शाळेतील श्रीमती पूनम पुरुषोत्तम राणे यांच्या बोधगतीतून जीवनगंध या नव उपक्रमास राज्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला आहे. तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद मॅडम आणि अभिनंदन. खूप खूप छान. आणि म्हणजे जेव्हापासून आपला आचार्य 90 FM सुरू झालं तेव्हापासून आपण त्यांची मुलाखत घेतोय, कारण 3 वर्ष सातत्याने त्या हा कार्यक्रम किंवा हा उपक्रमात त्या सहभागी होत आहेत आणि वेगळी वाट त्यांनी निवडलेली आहे. काय ग्रंथपाल फक्त पुस्तकांशीच मर्यादित, मुलांना पुस्तकांकडे आकर्षित करणं हेच ग्रंथपालाचं काम असतं, पण तरी सुद्धा आउट ऑफ द वे जाऊन त्यांनी फार हा उपक्रम शासनाने जसा जाहीर झाला तेव्हापासून त्या मुलांना घडवतायत आणि मुलांना पुस्तकांकडे ओढून नेण्याचं काम त्या अगदी ग्रंथपालाचं जे काम असतं तर त्या अगदी उत्तमरित्या बजावत आहेत आणि आम्हाला अशा शिक्षिका लाभल्या याचा आम्हाला खूप आनंद आहे, गर्व आहे आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि अभिनंदन. त्यांच्यासोबत त्यांच्याच विद्यार्थिनी आलेल्या आहेत. श्रद्धा माने आहेत आपल्यासोबत. हॅलो श्रद्धा. हॅलो. आणि अनुष्का बरखडे. अनुष्का, दोघींचंही स्वागत तुमचं. आणि आज आपण एकंदरीत या उपक्रमाबद्दल जाणून घेणार आहोत आणि मुलांकडनं त्यांनी कशी तयारी करून घेतली याविषयी आपण त्यांना विचारूया. तर एकंदरीत हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम होता, तर त्याविषयी थोडं आम्हाला माहिती सांगा. नेमका उपक्रम काय होता? नक्कीच. सर्वप्रथम मी आचार्य 90 FM रेडिओ सेंटरचे आभार मानेन की आपले सचिव सुबोध आचार्य सर आणि शैलेश आचार्य सर गेली अनेक वर्ष 4-5 वर्षापासून आम्ही या आचार्य 90 FM रेडिओशी जोडले गेलो आहोत आणि तुमचाही सहभाग तितकाच महत्वाचा आहे. मला वाटतं 20% मार्क मला या आचार्य 90 FM रेडिओमुळे मिळाले. त्यामुळे सर्वप्रथम आपले आभार मानते. आणि प्राध्यापिका आपल्या मराठीच्या प्राध्यापिका वाघमारे, कारण त्यांच्यामुळे आपली ओळख झाली आणि इथे आम्ही सतत त्या निमित्ताने येत आहोत. या उपक्रमाच्या संदर्भात सांगायचं म्हणजे तर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे महाराष्ट्र राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा गेली अनेक वर्ष शासन राबवत आहे. पण गेल्या 4 वर्षापासून त्यांनी ग्रंथपाल गटाला समाविष्ट करून घेतलेला आहे. त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला की चला आपण काहीतरी नवोपक्रम, ज्या शाळेमध्ये आपण छोटे छोटे उपक्रम घेतो ते राज्यापर्यंत, जिल्ह्यापर्यंत आपण पोहोचवले पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून. आणि छोटे छोटे उपक्रम तुम्हाला माहितीच आहे की आपण आपल्या शाळेमध्ये करतच असतो, पण कुठेतरी त्याची दखल शासन सुद्धा घेते याचाही खूप अभिमान आहे. वा. आणि खरंच, आणि राज्यात म्हणजे राज्यात किती शाळा आहेत आणि तिथला प्राध्यापक वर्ग आणि तिथली मुलं आणि यातून तुम्हाला द्वितीय क्रमांक मिळाला म्हणजे किती कौतुक आहे तुमचं. कारण प्रत्येक शिक्षक काही ना काही नेहमीच नव उपक्रम म्हणालात तसं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो आणि मुलांनाही नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या मुलं चांगली घडली तर आपला देश चांगला होऊ शकतो. असं आपल्या देशाचं भवितव्य ही आपली मुलं असतात आणि त्यांना घडवण्याचं म्हणजे पहिलं आपण म्हणतो ना डॉक्टर, इंजिनियर, वकील हे नंतर, पण आधी शिक्षक चांगले असतील तर घरात चांगले शिक्षक असावेत असं प्रत्येक आपल्या पालकांना देखील वाटत असतं. आणि शाळा चांगली मिळावी, पालक चांगले मिळावेत आणि शिक्षक चांगले मिळावेत, कारण तरच समाज चांगला घडू शकतो असं असतं. तर आता मुलांना कसं तुम्ही, आता तुमची मुलं सगळी लाडक्या बाई आहात तुम्ही, तर मुलांना कसं जोडलं तुम्ही या उपक्रमाची सुरुवात आम्ही एप्रिल 30 तारखेपासून केली. 25 तारखेला परीक्षा संपली आणि आता मुलांना सुट्टी पडणार आणि आपली शाळा माहुल गावामध्ये आहे आणि तिथून मुलांना यायला लायब्ररीमध्ये वाचायला तेवढासा वेळ नसतो आणि एकटी मुलं येणं खूप धोक्याची घंटा आता झालेली आहे. त्यामुळे मग मी मुख्याध्यापक आमचे सन्माननीय अमोक्षित पाटील सर यांच्याशी बोलले की सर आपण एक असा उपक्रम घेऊया का, म्हणजे हा उपक्रम राज्यस्तरीय जाईल किंवा याच्यातून वेगळं काहीतरी घडेल हे मला माहित नव्हतं. पण वाचनालयाचा एक उपक्रम म्हणून दिवाळीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मे महिन्याच्या आपण सगळ्या शिक्षकांना किंवा पालकांना, विद्यार्थ्यांना एकत्रित करून
बोधकथा मी निवडते असं त्यांना सांगितलं. अच्छा. आणि त्यासाठी रमेश तांबे सर, एकनाथ आवड सर किंवा प्राध्यापक देवबा पाटील जळगावचे हे लहान मुलांसाठी लिहितात. आणि माझ्या स्वतःच्या अशा एकूण आम्ही 45 जीवनमूल्यावर आधारित कथा शोधून काढल्या. म्हणजे राष्ट्रीय जीवनमूल्य 10 सांगितले शासनाने, पण त्याच्यात मध्ये छोटं छोटं सत्य, अहिंसा, प्रेम ही छोटी छोटी अशा 2-2 शब्दांवर आधारित असणारी जीवनमूल्य ही एकत्र केली 40-45 आणि त्यावर आधारित गोष्टी शोधल्या. आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि एकूणच संस्थेचा सुद्धा सपोर्ट खूप मोठा चांगल्या प्रमाणात लाभला. त्यांच्यापर्यंतही हे आम्ही कळवलं आणि प्रत्येक शिक्षकाला एक कथा 3 मिनिटाची नेमून दिली. आणि कथाच दिल्यानंतर त्यांना सांगितलं गेलं फक्त ऑडिओ रूपात तुम्ही हे तुमच्या आवाजात रेकॉर्ड करून पाठवा. आणि रेकॉर्ड करून आल्यानंतर त्याचा 3 मिनिटाचं किंवा 2 मिनिटाचं ऑडिओ रूपात ते माझ्याकडे येत होतं. त्यांना टाइम टेबल दिलं होतं, तुम्ही कथा केव्हा पाठवायची आहे. आणि त्यामध्ये केवळ पालकच नव्हते, विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिपाई सुद्धा, म्हणजे त्यांना सुद्धा समाविष्ट करून घेतलं. माझी विद्यार्थी किंवा इतर बाहेरचे लेखक त्यांनाही सांगितलं तुम्हीही वाचन करा. आणि मग त्या कथा त्यांनी आम्हाला ऑडिओ करून पाठवल्या. आणि मुलांना एक सूचना गेली 1 मेच्या दिवशी व्हॉट्सअप ग्रुपला की आज संध्याकाळपासून तुमच्या व्हॉट्सअपला संध्याकाळी बरोबर 7 वाजता एक कथा येणार आहे, त्या कथा तुम्ही वाचायच्या. त्याने एक पॅटर्न तयार करून दिल्या, ऐकायच्या मन लावून, वही घेऊन बसायची संध्याकाळी. कोण वाचतो आहे कथा, कथेचं नाव काय, पात्र किती आहे आणि बोध कोणता झाला, बरोबर, आणि मला काय समजलं, असं प्रत्येक दिवसाचं वहीमध्ये लिहून काढायचं. की जेणेकरून हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की त्यांनी एकाग्रतेने त्या कथा ऐकाव्यात. एवढी मेहनत केली आहे, त्या शिक्षकाने ऑडिओ करून पाठवलंय मला. त्यावर माझी विद्यार्थिनी साक्षी गावडे हिने मेहनत करून ते ऑडिओ रूपात त्याचं आपल्या संस्थेच्या युट्यूब चॅनलवर ते पाठवलंय. आणि ते आम्ही संध्याकाळी रोज वर्गांवर पाठवलेलं आहे. एकूण आमचे जे वर्ग आहेत तेवढेच नाही तर जवाहर शाळेच्या ग्रुपवर सुद्धा आम्ही ते पाठवले. नंतर युट्यूब मार्फत ते खूप लोकांपर्यंत ते पोहोचलं. काही लोकांचे फोन आले की हे खूप छान उपक्रम आहे. आणि मग मुलांनी ह्या अशा वह्या तयार केल्या, ते ऐकत बसले. आणि मग 30 दिवस झाला, 45 दिवस झाल्यानंतर विद्यार्थी शाळेत आल्यानंतर मग त्यांनी ते वह्या म्हटलं आता एकत्र करा ज्याने ज्याने लिहिल्या त्या. आणि त्या वह्या मी तपासल्या. आणि मग तोपर्यंत मी त्या 45 कथांमधून प्रत्येक कथेमधून एक प्रश्न तयार करून त्याची एक प्रश्नपत्रिका छापल्या. 1000 प्रश्नपत्रिका छापल्या. आणि शाळेच्या मैदानात वाचन प्रेरणा दिनाच्या दिवशी आम्ही त्याच्यावर विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली. एकत्र पूर्ण मैदान भरून गेलं होतं विद्यार्थ्यांनी. आणि मग त्यामधून जे पहिले आलेत असे 5 विद्यार्थी. आणि ह्या ज्या आपल्याला वह्या दिसतात मुलांनी तयार केलेल्या छान बोधकथेतून जीवनगंध, आणि त्या वह्या मुलांनी स्वतः त्यांनी रंगवल्या पण आहे, कथेचं चित्र पण काढलेलं आहे, पात्र किती वगैरे हे सगळं त्यांनी केलेलं आहे. तर अशा वह्यांमधून किती कल्पक आहेत. मुलांनी चित्र सुद्धा काढली आहेत. म्हणजे तिला आवडलेली गोष्ट आहे किंवा ही मला गोष्ट आवडली ही चित्र पण काढलेली आहेत. आणि अशा छान छान मुलांना म्हणजे ज्यांना चांगले मार्क, त्या प्रश्नपत्रिका आणि वही असे म्हणून जे विद्यार्थी उत्कृष्ट निघाले त्यांना आम्ही ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान केला वाचन प्रेरणा दिनाच्या दिवशी. हे झालं तुमचं शाळेचं. मला शाळेचं इतर शिक्षकांनी सुद्धा आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तुम्ही मदत केली म्हणता, तर तो त्यांचा सहभाग कसा होता? खूप छान होता. अगदी प्रत्येक जण मी आता हा माझा ऑडिओ पाठवलाय, आवाज बरोबर आहे ना, म्हणजे त्यांनाही खूप उत्सुकता लागली होती. आता माझं केव्हा असणार आहे, माझी कथा केव्हा येणार आहे, मला कोणती तारीख दिली आहे. आणि मग आवर्जून प्रत्येक जण तो एक त्यांचाही वेगळा प्रयत्न होता, पहिला प्रयत्न होता की आपण युट्यूबला आपल्या आवाजात आपल्या विद्यार्थ्यांना ह्या कथा आपण पाठवू. वर्गात शिकवतो ते वेगळंच, पण मग मुलंही सांगायची ह्या सरांनी खूप छान कथा वाचली. आमच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी भास्कर आहेत किंवा रोहित आहे यांनी सुद्धा खूप छान कथा वाचल्या. आणि मला ते जवाहरचे शिक्षक सगळे माहिती आहे, मला नारायणराव आचार्यचं तेवढं माहिती. खूप छान अनुभव होता तो. आणि पालकांनीही वाचल्या.
पालक सुद्धा सहभागी झाले होते. म्हणजे एकूण शाळेतले संस्थाचालक योगेश पवार, हा, हा. सुहास यांनी सुद्धा कथा वाचल्या. म्हणजे अच्छा. एकूण संपूर्ण आमच्या जो संस्थेचा जो कुटुंब म्हणतोय ना, हा. त्या कुटुंबाचा हा उपक्रम झाला. वा. आणि बाहेरील लेखकांना सुद्धा आम्ही समाविष्ट करून घेतलं होतं. म्हणजे तो आपण म्हणतो ना, प्रचार माध्यम, जी प्रसार माध्यम आहेत त्याचा किती मोठ्या प्रमाणात आपल्याला चांगल्या गोष्टीसाठी उपयोग करून घेता येतो. आपलं हे आचार्य 90 FM रेडिओ सेंटर आहे. एवढंच नाही तर तुम्हाला आठवत असेल की तुम्ही सुद्धा आमच्या मुलांची मुलाखत घेतली होती हो. की बोधकथा ऐकवण्यासाठी इथे आमची मुलं आली होती. बरोबर, हो. जव्हार मधून पहिली ते चौथीचे हो. होते. आपले यावेळी सचिन आपल्याला सर करायचं होते. आहे एप्रिल हो, मे हो, मध्ये हो. आपण करूया. इथे कारण सुद्धा ह्या आपण त्या 45 ज्या कथा. कथा आहेत त्या आपल्याला सुट्टीत सुट्टीत उपयोगी उपयोगी पडतील. म्हणजे आणि आणि त्या आपण मुलांनी करणार सांगितलं तर आहोत. मुलं ऐकतील, ऐकतील. हो, मुलं म्हणजे ऐकतील. आणि आपल्या सगळ्या दादर, पार्ला, बोरिवली, ठाणा हा. इथे सगळ्या शाळा ज्या शाळा आहेत जातील. त्यातल्या मुलांनाही प्रेरणा मिळेल आणि एक चांगला आपण समाजाला उपक्रम करता येईल. देण्याचा हा. प्रयत्न नक्कीच करू. आता बच्चे कंपनी तुमच्याकडे वळते, तुझा अनुभव कसा होता ते सांगशील? सांगायचं गेलं तर राणी टीचर म्हणजे आमच्या जिवंत सरस्वतीच आहेत. हा. आमच्या शाळेला मिळालेल्या. हा. म्हणजे इतका आनंद होतो की त्या उत्साहाने आमच्याकडे येतात की आपण असं करूया. मग त्यांचा उत्साह बघून आम्हाला पण कुठेतरी वाटतं की चला आपण करूयात. तर त्यासाठी ना आम्ही आश्रमामध्ये गेलेलो, वृद्धाश्रमात गेलो. हा. तर हो. त्यापैकी इथूनच दाखवा. त्यापैकी मी एका अनाथाश्रमचं सांगते की आम्ही विशेष मुलांना भेटायला गेलो. हा. तर म्हणजे तेव्हा कळलं की चांगली माणसं पण या जगात आहेत. हो. पण त्याच्या पलीकडे पण अजून कोणतरी राहतं आणि त्यांना आपल्यापेक्षा पण काहीतरी चांगलं येतंय. वा. हे बघूनच म्हणजे इतका आनंद झाला हा. ना की त्यांचं म्हणजे त्यांच्याकडे बघून पण असं वाटत की किती उत्साह भरला यांच्यामध्ये. उत्साहाची गोळी न खाता त्यांच्याकडे एवढा उत्साह आहे. वा. तर आपण कसं मरगले, आपण आपल्या आयुष्यात कसं असतो की माझ्याकडे ही गोष्ट नाही, माझ्याकडे ती गोष्ट नाही. त्यांचं तसं काही नसतं. त्यांच्याकडे जे आहे त्याच्यातच ते समाधान मानतात. तर हे आम्हाला राणी टीचरांकडून शिकायला भेटलं. आता मी 9वीला आहे, पण 10वीला जाईल तर त्याच्यानंतर सुद्धा मी राणी टीचरांबरोबर संपर्कात राहणार. असं करत म्हणजे अशा नवीन उपक्रमामध्ये सहभाग घेण्याचा नक्की प्रयत्न करेन. वा, खूप छान. आता आपण स्पर्धेकडे डायरेक्ट वळूया की स्पर्धा जी झाली महाराष्ट्र शासनाची, तर तिथलं वातावरण कसं होतं आणि तुम्ही जेव्हा प्रोजेक्ट सबमिट केला तर तो अनुभव तुम्हाला कसा आला? सुरुवातीला याचं सादरीकरण मुंबई विभागातून झालं. हा. आणि तिथे त्यांनी तुम्ही जे काही सादर केलं ते पहिले ऑनलाईन पाठवा. अच्छा. ऑनलाईन मधून सिलेक्शन झालं आणि बरं. त्याच्यानंतर तुम्ही जे काही घेतला तो प्रत्यक्ष पुरावा घेऊन सादरीकरणासाठी यावं. हा. त्यानंतर मी तिथे गेल्यानंतर तुम्हाला हे दिसते पीपीटी त्यांच्याशी तयार करावी लागते. हा. पण मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जे ऑडिओ रूपात तेवढ्यापर्यंत मी थांबलो नाही. बरं. तर माझा हा उपक्रम जीवन मूल्यांवर आधारित होता. हा. शाळेमध्ये मी एक समुपदेशन सुद्धा करते. अच्छा. त्यावेळी असं लक्षात आलं की विद्यार्थ्यांमध्ये खूप खोटं बोलणं, शिव्या घालणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आई वडील वेळ देत नाहीये, बरोबर. हा. घरामध्ये आजी आजोबा नाहीये. हा. हा. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम कुठेतरी तो मुलगा चुकतोय असं नाही, बरोबर. त्याला ती चूक करण्यासाठी काहीतरी घटक जबाबदार आहे. बरोबर. हो. आणि मग त्यासाठी कुठे ह्या मूल्यांचा ऱ्हास होतो. हा. हा. खरं तर मानवी वर्तनाला आकार देण्याचं काम ही जीवनमूल्य करत असतात. हम्म. आणि म्हणून ही जीवनमूल्यच आपण मुलांमध्ये अनुसरण्याचा प्रयत्न केला तर मग ही कशी अनुसरली जातील, तर त्यासाठी या हृदयचे त्या हृदय घालायचं माध्यम म्हणजे कथा. हा. अगदी त्या मोठ्या नाही घेतल्या, 2-3 मिनिटाच्याच घेतल्या. आणि मग असं वाटलं की फक्त कथा वाचून नाही तर जिवंत लोकांसमोर पण माझ्या विद्यार्थ्यांना घेऊन गेलं पाहिजे. हा. आणि म्हणून आम्ही सगळ्यात प्रथम हा. आम्ही शिवाजी मंदिर दादर या ठिकाणी अच्छा. मगाशी आपल्या विद्यार्थिनीने सांगितलं हो. की श्रद्धाने हा. की विशेष मुलांना भेटायला गेलो होतो. अच्छा. तर तिथे त्यांचे पालकच 60-70 वर्ष 80 वर्षाचे आहेत आणि मुलं 60 वर्षाची तुम्हाला दिसत आहेत चित्रामध्ये. हो. तर ह्या अशा मुलांसमोर ते पालक काय करणार? म्हणजे जेव्हा आमच्या श्रद्धाने मुलाखत घेतली या पालकांची हा. की अशा मुलांचे पालक तुम्ही आहात, तर तुम्ही कधी तुमच्या नशिबाला किंवा देवाला काही दोष दिला का बरोबर. की त्याने आमच्या पोटी अशी मुलं का विकलांग, जन्माला हो, घातली, बरोबर. का विकलांग घातली? बरोबर. मग त्यांचा टाइमपास किंवा त्यांचं हे कसं चालतं? मग आम्ही तिथे गेलो तेव्हा ते पावटे सोलत होते. पावटे सोलत होते, काही जण खोबरं किसून देत होते, अच्छा. तर काही जण मण्यांच्या माळा ओवत होत्या. हा. मग ह्या ज्या विद्यार्थिनी 10 तिथे गेल्या हा. त्यांनी त्यांच्या पालकांची मुलाखत घेतली. बरं. आणि मग छोट्या छोट्या वस्तू त्यांना बनवताना शिकवल्या. हम्म. तर मुलाखत घेताना श्रद्धाच सांगेल की त्या पालकांचं उत्तर काय होतं. हम्म. ते आम्हाला म्हणाले की देवाने आम्हाला लाभलेलं एक भाग्य आहे. हा. म्हणजे अशी मुलं देव ज्यांच्या पोटी देतो की त्यांना नशीब आहे त्यांचं. हा. हा. म्हणजे ते ऐकून इतकं हे झालं
झालं की डोळे असे भरून आले. हा, म्हणजे त्या म्हणाल्या की त्यांना असं देवाला असं वाटलं की ह्यांचं संगोपन करण्यासाठी मीच एक आई म्हणून सक्षम आहे, मी एक पप्पा म्हणून सक्षम आहे. म्हणजे त्यांची सकारात्मक वृत्ती पाहून म्हणजे तिथून आल्यानंतर अनुष्का सारख्या एका कवयित्रीने ताबडतोब ती तू वाचून दाखव की नंतर याच विषयाशी संलग्न तो विषय असल्यामुळे. कवितेचे नाव आभाळ झाले मोकळे. विशेष मुलांना गेलो दादरला भेटायला, विशेष मुलांना गेलो दादरला भेटायला, वाटलं नव्हतं त्यांच्यामध्ये असेल काही कला. असं वाटत होतं सतत त्यांच्याशी बोलावं, असं वाटत होतं सतत त्यांच्याशी बोलावं, क्षणभर विरगळा करून पुन्हा घरी यावं. अनेक वस्तू त्यांना आम्ही बनवायला शिकवल्या, अनेक वस्तू त्यांना आम्ही बनवायला शिकवल्या, अनेक कला त्यांनी सुद्धा आम्हाला दाखवल्या. समजलं मला पक्क अंधारात जशी उजेडाची गरज, तसेच विशेष मुलांना पालकांची आणि समाजाची गरज, तसेच विशेष मुलांना पालकांची आणि समाजाची गरज. मोकळे झाले आभाळ मुलाखत घेऊन पालकांचे, मोकळे झाले आभाळ मुलाखत घेऊन पालकांचे, सकारात्मक उत्तरांनी आभार मानले ईश्वराचे, सकारात्मक उत्तरांनी आभार मानले ईश्वरांचे. जमेल ते काम करण्याची जिद्द होती मोठी, जमेल ते काम करण्याची जिद्द होती मोठी, कारण रुजले होते बीज भाग्यवान पालकांच्या पोटी, कारण रुजले होते बीज भाग्यवान पालकांच्या पोटी. डोळस असून आम्हाला मिळाली नवीन दृष्टी, डोळस असून आम्हाला मिळाली नवीन दृष्टी, नियतीच्या निर्णयामुळे चालत आहे सृष्टी, नियतीच्या निर्णयामुळे चालत आहे सृष्टी. हो, आता नुकताच आपण मराठी भाषा दिवस साजरा केला आणि कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणून आपण तो दिवस साजरा करतो. कुसुमाग्रजांचे काही कवितात एकाच वेळी निरोपाची भाषा आहे, निवृत्तीची वृत्ती आहे आणि पुन्हा नवजीवनाची आणि नवसर्जनाची ईश्वरी प्रक्रिया सुरू होते आहे. तुझ्या पण कवितेत या मुलांकडे, विशेष मुलांकडे पाहिलं की आपल्याला नवजीवनाची उमेद निर्माण होते. आपण आपल्याकडे नागडोळी, आपण सरळ चांगले आहोत आणि आपण काय केलं पाहिजे ह्याची सुद्धा आपल्याला जाणीव होते. त्यांच्याच कुसुमाग्रजांच्या कवितेचा एक उल्लेख आढळतो की त्यांच्या आधार कविता आहे बघा, तुम्ही कधी वाचली असेल तर पहा. त्यांनी म्हटलंय, चिंब चिंब भिजतो आहे भिजता भिजता मातीमध्ये, चिंब चिंब भिजतो आहे भिजता भिजता मातीमध्ये, पुन्हा एकदा रुजतो आहे पुन्हा एकदा रुजतो आहे. म्हणजे किती म्हणजे भिजल्यावर आपण मातीत रुजून परत येणं. हा, आणि ते तुझं बीचा जो उल्लेख केला, बीज कुठेही पडतं आणि ते रुजून येतं, आपल्याला कळतही नाही की तिथे इतका मोठा वृक्ष होतो त्याचा, आणि सहजतेने ते मातीत मिसळतात आणि बीज अंकुराला येतात. बीज अंकुरे अंकुरे हे सुद्धा किती सुंदर गाणं होतं. तर तुझ्या कवितेने कुसुमाग्रजांची पुन्हा एकदा आपण आठवण झाली. नक्कीच एक छोटीशी पटकन विश्रांती घेऊया आणि मराठी भाषा सप्ताहानिमित्त आणि तसंच आपल्याला राष्ट्र शासनाचा जो उपक्रम मध्ये त्यामध्ये आपल्याला द्वितीय पुरस्कार मिळालेला आहे अशा पूनम राणे मॅडम यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. त्यानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ आणि आज आपण मराठी भाषा सप्ताहानिमित्त खास पाहुणे आमंत्रित केलेले आहेत. आपल्यासोबत आहेत पूनम पुरुषोत्तम राणे, ज्यांना महाराष्ट्र शासनाचा द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला आहे. त्यांनी राज्यस्तरीय नव उपक्रम स्पर्धेत लोकमान्य शिक्षण संस्थेच्या नारायणराव आचार्य विद्यानिकेतन चेंबूर या शाळेतील श्रीमती पूनम पुरुषोत्तम राणे या कार्यरत आहेत. त्यांनी बोधकथेतून जीवनगंध या नव उपक्रमास त्यांनी राज्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे. पूनम ताई, आता मला सांगा की हा तर उपक्रम आहेच, पण याच्या अनुषंगाने तुम्ही बारीक सारीक काही ना काही छोट्या मोठ्या पूरक असे उपक्रम राबवत असता शाळेमध्ये, तर त्याविषयी थोडीशी. मगाशी सांगितल्यानुसार जसं आम्ही विशेष मुलांना दादरला भेटायला गेलो आणि त्याच धर्तीवर मग येताना तिथे आयडियल बुक डेपो होता आणि तिथे पुस्तकांना भेट देण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन म्हणजे तो ऑडिओ रूपात केलेला तो एक उपक्रम आणि त्याला पूरक म्हणून माझ्या विद्यार्थ्यांना खरंच जीवन मूल्य, मानवी मूल्य त्यांच्या आचरणात यावीत म्हणून आम्ही थेट त्यांना दादरला अशा मुलांच्या
संगतीत त्या दिवशी आम्ही 2 तास घालवले. मुलांनी आपल्या कविता वाचून दाखवल्या, हिने गाणं म्हणाली. खूप मुलं तल्लीन होऊन पालक सुद्धा खूप आनंदित झाले होते. त्यानंतर आम्ही तिथेच येताना आयडियल बुगडे पोहतो ग्रंथालय, तिथे जाऊन प्रदर्शन भरलेलं होतं, त्या प्रदर्शनाला भेट दिली. त्यानंतर थोड्याच दिवसामध्ये आम्ही बदलापूर येथे सहवास नावाचा आश्रम आहे, वृद्धाश्रम, आणि त्या वृद्धाश्रमात जाऊन तेथील जे वृद्ध आहेत त्यांची मुलाखत आमच्या मुलांनी घेतली. तिथेही त्यांनी कवितांची पुस्तकं वगैरे सगळं वाचून दाखवलं. तिथे गेल्यानंतर मुलाखत घेताना अनुष्का सांगेल आपल्याशी याविषयी की तिला कसा अनुभव आला. की आपण अनुष्का म्हणजे तिथे जेव्हा आम्ही वृद्धाश्रम मध्ये गेलो तिथे आजी आजोबा सगळे होते. तर असं कुठेतरी मला आजी नाही आणि आजोबाही नाही, पण असं कुठेतरी वाटलं की म्हणजे त्या व्यक्तीला कसं असं वाटतं की आपल्या आईला किंवा आपल्या आजोबांना नातीला भेटावं. त्यांना असं वाटत असतं की भेटावं, पण त्यांना जे आणून ठेवतात तिथे वृद्धाश्रमात, मग ते कसं असा विचार करत नसेल. पण माझ्याकडे आजी आजोबा आहेत, यामुळे मला खूप आनंद झाला. आम्ही त्यांच्या समोर छान छान कविता वाचल्या, त्यांना देखील ते खूप आवडल्या. आणि तिथे एक आजी होत्या, त्या पण शिक्षिकाच होत्या. तर त्यांना हे सगळं ऐकून ना खूप आनंद झाला आणि त्यांनी एक छोटस बक्षीस म्हणून आम्हाला 100 रुपयाची नोट दिली. आणि ती नोट म्हणजे एक आशीर्वादच होता. आणि या उपक्रमाला आम्हाला लागलेला एक छोटीशी मदतच असं समजेल मी. आणि त्यांच्या आशीर्वादानेच असं समजेल की आमच्या टीचरांचा सक्सेसही झाला उपक्रम. पण तुम्हाला दोघींना सांगते, मराठी शब्द तुमचे येत आहेत, मराठी शब्द आले पाहिजे, तुमचे इंग्लिश शब्द येत आहेत, ते थोडे कमी झाले पाहिजेत. जास्तीत जास्त आपण मराठी कसं बोलू असं मॅडम कडे बघा, म्हणजे तुमच्या पूनम मॅडम कडे कसे त्या मराठीतच बोलतात, मध्ये इंग्लिश शब्द घालत नाही, तसं तुमचंही झालं पाहिजे. चला, या उपक्रमाच्या दरम्यान आम्ही जेव्हा तिथे गेलो तेव्हा मुलांत बेल वाजली आणि सगळे जशी मुलं वर्गात येतात तसे हे सगळे वृद्ध एका हॉलमध्ये आले. आणि तिथे त्यांना अगोदर कल्पना दिली होती उद्या तुम्हाला ही मुलं भेटायला येणार आहोत, त्यामुळे त्यांचे चेहरे खूप आनंदित होते. आणि तिथे त्या आजी तुम्हाला दिसत आहेत, बोलतायत. तर त्यांची मुलाखत घेताना मुलांनी विचारलं, तुम्हाला इथे वाईट नाही वाटत का, तुम्हाला तुमच्या घरच्या लोकांची आठवण येत नाही का. त्यावर त्या म्हणाल्या की वाईट एकटं राहण्यापेक्षा समवयस्क लोकांबरोबर राहणं खूप मजा येते, आनंद घालवतो. त्यांनी एक किस्सा सांगितला की एकदा आजारी होतो आणि दुसऱ्याची बेल वाजवली. माझी 2 मुलं बाहेर परदेशात आहेत, म्हणजे स्वतःच्या मुलांना बाहेर पाठवून तुम्ही आम्हाला डिस्टर्ब. त्यामुळे त्यांना असं हे झालं की त्या म्हणाल्या, तसं ऐकून घेण्यापेक्षा मला छान पेन्शन आहे, इथे ही लोक माझी छान काळजी घेत आहेत, समवयस्क मंडळ एकाच विचाराचे आपण आहोत आणि आम्ही कुठे एकटे आहोत, तुमच्यासारखी मुलं रोज एक दिवस आड करून कोणी ना कोणी इथे येत असतात. आणि त्यामुळे आमचं छान इथे म्हणजे आमची जी आपण त्याला म्हणतो खेळ खेळता येतात, आमच्या ज्या काही गोष्टी करतात, आवडीच्या गोष्टी आम्ही इथे करू शकतो. बाहेर थोडंसं फिरून येतो आणि छानपैकी आमचं आठवड्यातून 3 वेळा इथे डॉक्टर येतात, म्हणजे चेकिंग होते. इथले सगळेजण आमची खूप छान काळजी घेतात. मग त्यावर मुलाने विचारलं की तुम्हाला खरंच वृद्धाश्रमाची गरज वाटते का. तर काहींच्या डोळे पाणवले होते, तर काहींनी सांगितलं खरंच गरज आहे. म्हणजे अशा प्रकारचे सकारात्मक उत्तर सुद्धा मुलांना मिळाली. म्हणजे तिथेही जाऊन मुलांनी तो अनुभव चांगला गेला. तिथेच बदलापूरला एक अनाथ आश्रम होते की ज्यांना आपले आई बाबा कोण आहे हे माहित नव्हतं. आणि विशेष म्हणजे ह्या उपक्रमासाठी मला आज सांगावं लागेल की डॉक्टर निशिगंधा वाड यांनी सुद्धा, त्यांच्या आई नेहमीच अशा मुलांसाठी तत्पर असत काही काही करण्यासाठी. तर ह्या दोन्ही आश्रमांना त्यांनी 11,000 रुपयाची देणगी दिली होती. तिथे ते आम्ही त्यांना पोचती केली. नंतर मगाशी तुम्हाला आम्ही दाखवले ही जी मुलं आहेत सुरुवातीची, या मुलांना सुद्धा त्यांनी 50,000ची देणगी दिलेली होती. म्हणजे केवळ आम्ही फक्त त्यांना भेटून आलो नाही, तर थोडासा आर्थिक मदत सुद्धा आम्ही करून आलो. थोड्या दिवसामध्ये आमच्या गेल्या वर्षी तुम्ही आलेलात आमच्या शाळेमध्ये, शाळेचं बांधकाम चालू होतं आणि बरीच मंडळी जे श्रमिक ते बरेच दिवस आमच्या शाळेत राहिले होते, 8-10 महिने. मुलं त्यांना सतत पाहत होती आणि कधीतरी मग तेही जायचे, टाईल्स लावल्यासारखं करायचे, कलर लावण्याचा प्रयत्न करायचे. आणि त्यांचं ते पाहून त्या ह्या श्रमिकांचा सत्कार करावा असं आम्हाला वाटला. आणि मग ह्या प्रत्येक जवळजवळ ते 10-12 जण होते, त्यांना एक छोटीशी रक्कम टाकून आम्ही त्यांना पाकिट दिली आणि प्रत्येकाचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला मुलांनी. 6वीच्या मुलांनी ह्या श्रमिकांचा सत्कार. आणि त्याचबरोबर
त्यांना फळांच्या परड्या दिल्या, अच्छा, म्हणजे फळं खावीत त्यांनी. बरोबर, हो. मग त्यांची मुलाखत घेताना त्या मुलीने विचार, तुम्हाला हे काम करताना लाज नाही वाटत, सरळ हा. विचारलं अच्छा. किंवा काही वाटत नाही. तर ते म्हणाल्या, लाज कशाची, चांगलं कारण काम हे करतोय. श्रमिकांच्या जीवावरच सगळ्या ह्या इमारती उभ्या आहेत. बरोबर, अण्णाभाऊ साठेही म्हणाले होते ना. हा. त्यामुळे आम्ही शिकलो नाही म्हणून हे करतोय, पण हेही काम तितकंच महत्वाचं आणि महत्वाचं आहे. दर्जाचं खरंच, हो. आहे. पण तुम्ही शिका, हा. असा छानसा संदेश त्यांनी आमच्या बरोबर. मुला, म्हणजे श्रमिकांबद्दल सुद्धा आणि कुठलंही काम आत्मीयता, लहान मोठं मोठं असं नसतं सारखं नसतं. हो. म्हणजे हिंदी भाषिक होते ते, हम्म. पण छान मुलाखत आमच्या मुलांनी त्यांची घेतली. हा. आता हे सगळं झाल्यानंतर इथे मुलगी ती रंगवते, हा, हा. तिथे ठेवलेलं होतं, पण ती अच्छा. स्वतःच गेलीने तिने रंगकाम करायला सुरुवात सुरुवात केली. केली. अच्छा. दुसरं म्हणजे याच्यातून खरंच मुलांमध्ये जीवनमूल्य रुजलं आहे का, हम्म. का कुणाच ठाऊक माहित नाही. पण आमच्या शाळेत एक छोटीशी मांजर यायची अच्छा, त्या 6वीच्या वर्गामध्ये. तर वर्गातली प्रत्येक मूल हा. रोज आळीपाळीने तिला दूध आणून देत होते अच्छा. आणि ती पित होती. हा. माझ्या त्या उपक्रमामध्ये त्याचा फोटो आहे. हम्म. आता हे सगळं झाल्यानंतर हे बंदिस्त राहतं का म्हणे, हा. म्हणून नेहमीच आपलं तत्पर असणारं आचार्य 90 FM रेडिओ हो. सेंटर, याच्या दरम्यान एक राष्ट्रप्रेम हे मूल्य जागृत होण्यासाठी आम्ही आचार्य 90 FM वर, हा. आपल्याला दिसते आपली हो, कोमल हो, हो, कोमल आहे, आहे. आणि आपले वैद्यबाईंचे वैद्य मिस्टर सर आहेत, हा. वैद्य सर हे एक सैनिक होते, आणि त्यांची मुलाखत आमचे विद्यार्थी घेतात. त्यांच्या त्या शौर्य कथा ऐकून हा. विद्यार्थी खूपच तो दिसत. भारावून गेलेले होते. हा. आणि ही मुलाखत आम्ही त्यांची आपल्या आचार्य 90 FM रेडिओ सेंटरवर घेतलेली होती. हा. त्याचप्रमाणे विविध आमच्या दोन लोकमान्य शिक्षण संस्थेची जवाहर विद्याभवन, मराठी, हिंदी इंग्रजी माध्यम, शरद आचार्य विद्यालय, त्यानंतर आमची नारायणराव आचार्य विद्यानिकेतन प्राथमिक माध्यमिक, या शाळांतील काही विद्यार्थ्यांनी येऊन सतत 4 दिवस, आम्ही तुम्हाला आठवत असेल की टाइम टेबल तयार करून इथे या बोधकथांचं वाचन केलं होतं. हा. त्यामुळे या बोधकथा केवळ बंदिस्त न राहता हा. या प्रसार माध्यमांमार्फत खूप लोकांपर्यंत घराघरात पोहोचल्या. वा. आणि त्यातून काय झालं, हा. मला त्या दिवशी प्रश्न विचारला परीक्षकांनी की हे सगळं केलं ठीक आहे, परंतु उगवलं काय, हा. तुमच्या उपक्रमाचं नाविन्य काय. तर नाविन्य हेच आहे, मगाशी वाचलेली कविता मी वाचून दाखवली अनुष्काची. हा. म्हटलं ही माझी मुलगी 8वीला आहे, हो. पण आज तिच्या डोक्यातून हे विचार येणं तिकडून आल्यानंतर, बरोबर. किंवा माझा एखादा हा मुलगा आदित्य माने आहे, हा. त्याने संवेदनशीलता नावाची एक गोष्ट लिहिली आहे की जी आम्ही तिथे जाऊन आल्यानंतर, अच्छा, अच्छा. म्हणजे मुलांनी कुठलंही AI ऍप न वापरता वा. त्यांनी अनुभवलेल्या विषयाच्या स्वरचित संदर्भात कविता आणि कथा. कथा या त्यांनी स्वतः लिहिलेल्या आहेत. स्वतः वा. स्वरचित कविता लिहून लिहून एक एक कागद माझ्याकडे यायला लागला. आणि असे जवळजवळ 100-150 कागद आल्यानंतर एक परीक्षक समिती नेमली, आणि त्यातून ते 26 कथांचं, विद्यार्थ्यांच्या स्वरचित कथांचं बोधकथेतून जीवनगंध वा, वा. हे पुस्तक पुस्तक उदयाला आलं. हा. आणि 26 जानेवारीला या पुस्तकाचं प्रकाशन झालं. झालं. आमची श्रद्धा इतकी कल्पक, ती माणिक पाटील सरांना म्हणाली की आज 26 जानेवारी, हा. 26वा साल, हा. आणि 26 कथा. मुलांच्या कथा, वा. हा त्रिवेणी संगमात आमचं हे पुस्तक प्रकाशन होत वा, आहे. वा, हा. त्यामुळे अत्यंत आनंद होत आहे. आणि हेच आमच्या उपक्रमाचं नाविन्य आहे, हा. आणि हेच उगवलेलं फूल आहे, बरोबर. असं मी सांगू इच्छिते आपल्याला. हो, नक्कीच. तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन, आणि धन्यवाद. तुमचंही दोघांचंही कौतुक. आणि आज तुम्ही आपल्या मराठी भाषा सप्ताह दिनानिमित्त इथे आलात, आपल्या आचार्य 90 FM वर सुंदरची मुलाखत दिली, त्याबद्दल तुमचे आभार. या उपक्रमाशी जोडलेल्या लोकांविषयी थोडेसे तुम्ही सांगा. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे महाराष्ट्र राज्यस्तरीय उपक्रम सन 2025 आणि 26 याचे संचालक डॉक्टर हेमंत वसेकर, सहसंचालक डॉक्टर कमलादेवी आवटे, उपसंचालक डॉक्टर इब्राहिम नदाब, विभाग प्रमुख दत्तात्रय थिटे सर, परीक्षक डॉक्टर, या विविध मान्यवरांच्या सहयोगातून हा उपक्रम राज्यस्तरीय उपक्रम पार पडला. आणि यांचं बक्षीस वितरण समारंभ सुद्धा या प्रमुखांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. आणि आपण आज आम्हाला इथे बोलवलं. माझी संस्था लोकमान्य शिक्षण संस्थेचे सर्व विश्वस्त सन्माननीय माणिक पाटील सर, आपले सुबोध आचार्य सर, हरिश्चंद्र गवस सर, कुलकर्णी सर, तांदळे मॅडम, त्यानंतर योगेश पवार सर, आबा डांगे सर, आणि विशेष म्हणजे आमचे हौशी मुख्याध्यापक पाटील सर, आणि माझे सगळे शिक्षक, तिन्ही शाळांमधले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, या सर्वांचा आपण सांगू किंवा एखादी आपण योजना
विचार केला त्या अंमलबजावणी योजनेचा झाली की त्याची पाहिजे. तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी हे सगळेच माझ्या शाळेतला प्रत्येक घटक उत्साहाने सहभागी होत असतो. त्यामुळे हा माझा यावर्षीचा उपक्रम किंवा हे माझं यावर्षीचं पारितोषिक आचार्य 90 FM रेडिओ सेंटर, आचार्य कॉलेज, हे आपलं घर आहे, कुटुंब आहे आणि ह्या सगळ्यांना मी हा उपक्रम, हा माझा जो सन्मान आहे तो मी समर्पित करते. आणि आज आपण इथे बोलवला त्याबद्दल आचार्य 90 FM रेडिओ सेंटरचे तेजस्विनी मॅडम, कोमल मॅडम आणि सारिका मॅडम या सर्वांची मी आभारी आहे आणि कायम ऋणात राहू इच्छिते. नाही, आणि परत एकदा मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग तसंच राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत लोकमान्य शिक्षण संस्थेच्या श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन चेंबूर या शाळेतील श्रीमती पूनम पुरुषोत्तम राणे यांच्या बोधकथेतून जीवनगंध या नवोपक्रमास राज्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला आहे. त्यांच्यासोबत आज त्यांच्या विद्यार्थिनी श्रद्धा माने आणि अनुष्का बरखडे या उपस्थित होत्या. तुम्ही सर्व आज इथे आलात आणि आमचा मराठी सप्ताह खूप छान साजरा झाला, त्याबद्दल तुमचे आभार. एकच शेवटी सांगेन की परीक्षकांनी प्रश्न विचारला होता, बोधकथेतून जीवनगंध हे टायटल तुम्ही या पुस्तक म्हणजे उपक्रमाला साजेचं कसं आहे. तर मी त्यांना म्हटलं होतं की स्वामी विवेकानंद म्हणाले होते, ह्या भारतभूमीमध्ये जन्माला आलात तर काहीतरी खून ठेवाडी नंतरच ही भारतभूमी सोडा. बरोबर. या जगातून जाल तेव्हा काहीतरी तुमची एक खून सोडून इथे जा. माझे विद्यार्थी, आता विद्यार्थी जसे एक लेखिका कवयित्री म्हणून त्यांना बिद्रुवारी प्राप्त झालीच आहे, पण ज्यावेळी हा विद्यार्थी माझ्या शाळेतून जाईल आणि केव्हा तरी तो वाचनालयामध्ये येईल तेव्हा त्याला दिसेल की आपलं पुस्तक वाचनालयात कपाटात आहे. आज जेव्हा मी मॅडम वर्गात जाते तेव्हा इतर लेखकांची पुस्तकं किती दिवस घेऊन जात होती, पण आपल्या शाळेतला लेखक कवी त्यांची पुस्तकं वर्गात मी घेऊन जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ते वाचताना आज त्याच फलश्रुती म्हणजे प्रत्येक विद्यार्थी काहीतरी छोटं छोटं लिहितो आणि आणतो, ही माझी कविता घ्या, ही माझी कथा घ्या, म्हणजे त्यांना सुद्धा आपलं एक पुस्तक तयार व्हावं, माझी एक कविता छापून यावी आणि काहीतरी ते विचार करून काहीतरी लिखाण करतायत. त्यांचं मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जी समुपदेशन करताना त्यांचे विचार किंवा त्यांची ऊर्जा एक वेगळ्या दिशेने वाहती आहे, त्याला सरळ मार्ग कसा द्यायचा आणि म्हणून त्यांच्या जीवनाला हा जीवनगंध प्राप्त होईल. एक लेखिका, एक कवयित्री किंवा एक चांगला माणूस, ते जीवन कौशल्य त्यांना प्राप्त, म्हणून मी ह्या उपक्रमाला नाव दिलंय बोधकथेतून जीवनगंध. नक्कीच, अगदी स्तुत्य उपक्रम आहे. आणि जे आपण म्हणतोय मराठी भाषेचं भवितव्य काय, तर मराठी भाषेचं भवितव्य उज्ज्वल आहे, महाराष्ट्राचं उज्ज्वल आहे आणि अर्थातच आपल्या देशाचं भवितव्य उज्ज्वल आहे. तर पुन्हा एकदा आमची ही मुलाखत आम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते आणि मी आरजे तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. धन्यवाद. धन्यवाद. आचार्य